तुझ्यात हरवले मी. भाग 46. हॉटेलच्या पार्किंगमध्ये गोळीबारानंतर सगळीकडे गोंधळ उडाला होता. लोकांची गर्दी वाढत होती. जमिनीवर पडलेला जखमी माणूस अजूनही श्वास घेत होता. आदित्य त्याच्या जवळ बसला. रोहित, पटकन ॲम्ब्युलन्सला फोन कर. रोहितने क्षणाचाही विलंब न करता फोन लावला. काही मिनिटात ॲम्ब्युलन्स आली. डॉक्टरांनी त्या माणसाला स्ट्रेचरवर ठेवून हॉस्पिटलमध्ये नेलं. आदित्य आणि रोहितही त्यांच्या मागे गेले. हॉस्पिटल. डॉक्टर त्या माणसावर उपचार करत होते. आदित्य ऑपरेशन थिएटर बाहेर उभा होता. त्याच्या मनात एकच विचार, हा माणूस शुद्धीवर आला तर दिव्याचं रहस्य उलगडू शकतं. तेवढ्यात कैलास काकांचा फोन आला. हॅलो कैलास काका. आदित्य, काय परिस्थिती आहे? काका, त्याची अवस्था गंभीर आहे, पण मला खात्री आहे तो शुद्धीवर आला तर आपल्याला मोठा धागा मिळेल. कैलास काका काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, सावध राहा बाळा. ज्यांनी आज गोळीबार केला ते पुन्हा प्रयत्न करतील, कारण त्यांना सत्य बाहेर यायला नको आहे. हो कैलास काका. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचं दार उघडलं. डॉक्टर बाहेर आले. आदित्य धावत त्यांच्या जवळ गेला. डॉक्टर, कसे आहेत ते? डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, गोळी खांद्याजवळ लागली आहे. धोका टळलाय, पण अजून शुद्धीवर आलेली नाहीत. जेव्हा शुद्धीवर येतील त्यांच्याशी फार कमी वेळ बोलता येईल. आदित्यने मान हलवली. सुमारे अर्धा तास गेला. अचानक नर्स धावत बाहेर आली. रूम नंबर 307, पेशंटला शुद्ध आली आहे. आदित्य आणि रोहित लगेच आत गेले. जखमी माणूस ऑक्सिजनवर होता. त्याचे डोळे अर्धवट उघडे होते. आदित्य त्याच्या जवळ गेला. माझं ऐकू येतंय? त्या माणसाने हलकेच मान हलवली. दिव्या कोण आहे? तिला कुठे शोधू? त्या माणसाने थरथरत्या हाताने आदित्यचा हात पकडला. त्याने खूप प्रयत्न करून बोलायला सुरुवात केली. दिव्या, ती. तो पुढचं वाक्य बोलणार इतक्यात रूममध्ये मॉनिटरचा आवाज वाढला. बीप बीप बीप. डॉक्टर आणि नर्स धावत आत आले. सगळे बाहेर. आदित्य आणि रोहित बाहेर आले. काचेतून ते आत पाहत होते. डॉक्टर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. काही क्षणांनी डॉक्टर बाहेर आले. आदित्यच्या छातीत धडधड वाढली. डॉक्टर, तो ठीक आहे ना? डॉक्टर म्हणाले, हो, सध्या धोका टळलाय, पण त्याला पुन्हा शुद्ध येण्यासाठी थोडा वेळ लागेल. आदित्यने सुटकेचा निश्वास सोडला. तो मागे वळला आणि त्या क्षणी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरच्या शेवटी एक मुलगी उभी होती. तिने दुरून आदित्यकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. क्षणभर तिने हात पुढे केला, जणू तिला आदित्यशी बोलायचं होतं. पण पुढच्या क्षणी ती मागे वळली आणि गर्दीत अदृश्य झाली. आदित्यचं लक्ष मात्र डॉक्टरांकडे असल्यामुळे त्याला तिची चावलही लागली नाही. पण ती मुलगी जाताना हळूच फुटफुटली. आदित्य, अजून वेळ आलेली नाही. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये आदित्य काही क्षण तसाच उभा राहिला. का कोण जाणे, त्याच्या मनाला सतत असं वाटत होतं, कोणीतरी त्याच्याकडे पाहत होतं. पण तो मागे वळून पाहेपर्यंत ती रहस्यमय मुलगी निघून गेली होती. रोहित त्याच्याजवळ आला. आदित्य, चल. डॉक्टर म्हणाले, पेशंटला अजून काही तास विश्रांती लागेल. आदित्यने मान हलवली. हो, मी आधी घरी जाऊन येतो. सायलीच्या घरी. दरवाजा उघडताच सायली दारातच उभी होती. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट काळजी दिसत होती. आदित्य, तू ठीक आहेस ना? आदित्य थोडं हसत म्हणाला, हो, मी ठीक आहे. सायलीने त्याच्याकडे नीट पाहिलं. त्याच्या हातावर छोटासा ओरखडा होता. हे काय झालं? अरे काही नाही, फक्त थोडंसं लागलं. सायलीने त्याचं बोलणं पूर्ण होऊ दिलं नाही. बस इथे. ती पटकन फर्स्ट एड बॉक्स घेऊन आली. आदित्य सोप्यावर बसला. सायली त्याच्यासमोर गुडघ्यावर बसली. तिने अलगद त्याचा हात आपल्या हातात घेतला. कापसावर औषध घेतलं आणि जखमेवर लावू लागली. औषध लागताच आदित्य हलकासा कळवळला. सायलीने लगेच फुंकर मारली. आता बरं वाटतंय? आदित्य तिच्याकडेच पाहत राहिला. सायलीने विचारलं, काय झालं? तो हसला. काही नाही, फक्त माझी एवढी काळजी आजवर कोणी घेतली नव्हती. सायली काही क्षण शांत राहिली. तिने हळूच पट्टी बांधली. आता आहे ना? हे शब्द तिच्या तोंडून न कळत बाहेर पडले. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. त्या शांततेत दोघांच्याही मनात काहीतरी बदलत होतं. तेवढ्यात सायली उठली, पण अचानक तिच्या डोक्यात जोराची कळ आली. तिचा तोल गेला. सायली?
आदित्यने क्षणाचाही विलंब न करता तिला पकडलं. ती थेट त्याच्या मिठीत येऊन पडली. काही क्षण ती तशीच त्याच्या छातीवर डोकं ठेवून उभी राहिली. आदित्यच्या हृदयाचे ठोके तिला स्पष्ट ऐकू येत होते. सायलीने हळूच वर पाहिलं. दोघांच्या नजरा पुन्हा भिडल्या. घरात पूर्ण शांतता होती. आदित्यने अलगद विचारलं, आता सांगशील तू माझ्यापासून काय लपवते आहेस? सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही बोलली नाही, फक्त हलक्या आवाजात म्हणाली, आदित्य, जर मी एक दिवस अचानक तुझ्यापासून दूर गेले तर तू माझा राग करशील का? आदित्यने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्याच्या आवाजात पहिल्यांदाच प्रेमाची जाणीव होती. तू कुठेही जाशील, मी तुला शोधत येईन, आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला काही होऊ देणार नाही. हे ऐकताच सायलीच्या डोळ्यातून एक अश्रू उघडला. आदित्यने तो अश्रू अलगद पुसला. त्या क्षणी सायलीच्या मनाने पहिल्यांदाच कबूल केलं, मी आदित्यच्या प्रेमात पडते आहे. पण तिने ते ओठांवर येऊ दिलं नाही, कारण तिच्या मनात अजूनही एकच भीती होती, तिचा आजाराचं सत्य. त्याचवेळी सायलीचा मोबाईल पुन्हा वाजला. स्क्रीनवर पुन्हा तोच अननोन नंबर झळकत होता. सायलीचा चेहरा पुन्हा फिकट पडला. आदित्यच्या नजरेतून यावेळी ते सुटलं नाही. सायलीच्या मोबाईलवर पुन्हा अननोन नंबर पाहून वरून कॉल येत होता. मोबाईलची रिंग ऐकताच तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसू लागली. आदित्यने तिच्याकडे पाहिलं. सायली, उचल ना फोन. सायलीने घाबरतच मोबाईल सायलेंट केला. ऑफिसचा असेल. आदित्यने तिच्या डोळ्यात पाहिलं. ऑफिसचा फोन असता तर तू एवढी घाबरली नसतीस. सायली काही बोलली नाही. तिने फक्त विषय बदलण्याचा प्रयत्न केला. तू फ्रेश हो, मी जेवण वाढते. आदित्यला समजलं ती पुन्हा काहीतरी लपवत होती. रात्री दोघे शांतपणे जेवत होते, पण आज दोघांच्याही मनात विचाराचं वादळ होतं. आदित्य वारंवार सायलीकडे पाहत होता. तिचा चेहरा दिवसेंदिवस अधिक अशक्त दिसत होता. जेवण संपलं. सायली ताट उचलायला उठली, पण अचानक तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तिचा तोल गेला. सायली! आदित्यने क्षणाचा विलंब न करता तिला पकडलं. यावेळी ती पूर्णपणे बेशुद्ध झाली होती. सायली, डोळे उघड. ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. आदित्यने तिला लगेच उचललं आणि गाडीत बसवलं. रात्रभर शांत असलेले पुण्याचे रस्ते आज आदित्यसाठी खूप लांब वाटत होते. तो सतत एकच बोलत होता, सायली, काही होऊ देणार नाही तुला. हॉस्पिटल. डॉक्टरांनी सायलीला लगेच इमर्जन्सीमध्ये नेलं. आदित्य बाहेर अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. रोहितलाही त्याने फोन करून बोलावलं. थोड्याच वेळात रोहित हॉस्पिटलमध्ये आला. काय झालं? आदित्यच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. माहिती नाही रोहित, पण मला आता खात्री झाली आहे. सायली फक्त हिमोग्लोबिन कमी असल्याचं खोटं सांगत होती. तिच्यापासून काहीतरी मोठं लपलं आहे. तेवढ्यात डॉक्टर केबिनमधून बाहेर आले. रुग्णासोबत कोण आहे? मी. आदित्य पुढे झाला. डॉक्टरांनी त्याच्याकडे काही क्षण पाहिलं. तुम्ही नातेवाईक आहात का? आदित्य थोडा थांबला, मग शांतपणे म्हणाला, नाही, पण ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. डॉक्टरांनी गंभीर आवाजात सांगितलं, सध्या डोका टळलाय, पण तिचे जुने मेडिकल रिपोर्ट आम्हाला ताबडतोब लागतील, कारण ती उपचार मुद्दाम टाळत आहे. आदित्य एकदम दचकला. म्हणजे? डॉक्टर पुढे काही बोलणार तेवढ्यात नर्सने डॉक्टरांना आत बोलावलं. डॉक्टर घाईघाईने निघून गेले. आदित्यच्या मनात मात्र डॉक्टरांचं एकच वाक्य घुमत होतं, ती उपचार मुद्दाम टाळत आहे. तेवढ्यात हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये एक परिचित सावली पुन्हा दिसली. तीच रहस्यमय मुलगी. तिने दुरून आदित्यकडे पाहिलं. यावेळी तिच्या डोळ्यात फक्त अश्रू नव्हते, पण अपराधीपणाही होता. तिने हलक्या आवाजात स्वतःशीच म्हटलं, सायली, मला माफ कर. आणि पुन्हा ती गर्दीत नाहीशी झाली. यावेळीही आदित्यचं तिच्याकडे लक्ष गेलंच नाही. डॉक्टर आत गेल्यानंतर आदित्य हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये एकटाच उभा होता. त्याच्या मनात फक्त सायलीचेच विचार होते. ती एवढं मोठं सत्य माझ्यापासून का लपवते आहे, आणि कोणासाठी? रोहित त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, आदित्य, तू रात्रभर इथेच आहेस, थोडा बस. आदित्यने नकारार्थी मान हलवली. नाही रोहित, सायलीला शुद्ध येईपर्यंत मी इथून हलणार नाही. रोहित हलकासा हसला. तू स्वतःला फक्त तिचा मित्र म्हणतोस, पण तुझ्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसतंय. आदित्य काही बोलला नाही. तो फक्त ICUच्या काचेपलीकडे सायलीकडे पाहत राहिला. रात्रीचे 2 वाजले होते. नर्स बाहेर आली. आदित्य?
रुग्णाला शुद्ध आली आहे. हे ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. मी भेटू शकतो का? 2 मिनिट. आदित्य शांतपणे आत गेला. सायली बेडवर पडली होती. तिच्या हातात सलाईन लाग होती. चेहरा अजूनही फिकट होता. तिने हळूच डोळे उघडले. समोर आदित्य दिसताच तिच्या ओठांवर हलकसं हसू उमटलं. तू अजून इथेच आहेस? आदित्य तिच्या बेडजवळ बसला. हो. तुला एकटं सोडून कसा जाईन? सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तू रात्रभर झोपलाच नाहीस ना? तुझी काळजी करत होतो. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्यासाठी एवढं का करतोस? आदित्यने तिचा हात अलगद आपल्या हातात घेतला. यावेळी त्याने हात सोडला नाही. तो हळू आवाजात म्हणाला, कारण आता तुझं दुःख माझं झालं आहे. तू हसलीस तर माझा दिवस छान जातो आणि तू रडलीस तर माझं मन अस्वस्थ होतं. सायली त्याच्याकडे पाहतच राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती हळूच म्हणाली, आदित्य, जर मी तुला एक दिवस सगळं सत्य सांगितलं तर तू माझा तिरस्कार करशील का? आदित्यने क्षणाचे विचार न करता उत्तर दिलं, मी तुझ्यावर रागवू शकतो, तुझ्याशी भांडू शकतो, पण तुझा तिरस्कार कधीच करू शकत नाही. हे ऐकताच सायलीने नकळत त्याचा हात आणखी घट्ट पकडला. तिच्या मनात पहिल्यांदाच एक विचार आला, काश हे क्षण इथेच थांबले असते. तेवढ्यात दाराबाहेर उभी असलेली एक मुलगी काचेतून हे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने हळूच आपल्या गळ्यातलं अर्ध लॉकेट हातात घेतलं आणि पुटपुटली, आदित्य, तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू कायम राहू दे. माझी ओळख उघड झाली तर हे हसू कायमच हरवेल. ती वळली आणि कॉरिडॉरच्या शेवटी नाहीशी झाली. यावेळी कॅमेऱ्याने तिच्या हातावर फोकस केला. तिच्या मनगटावर एक जुनी जखमेची खूण होती, अगदी तशीच जशी कैलास काकांनी वर्षापूर्वी एका मुलीबद्दल सांगितली होती. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून ती रहस्यमय मुलगी शांतपणे बाहेर पडली. तिने शेवटचं एकदा मागे वळून पाहिलं. ICUच्या काचेपलीकडे आदित्य अजूनही सायलीचा हात हातात धरून बसला होता. ते दृश्य पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ती हळूच स्वतःशी म्हणाली, सायली, तू खरंच नशीबवान आहेस. ज्याची साथ मला कधीच मिळाली नाही ती तुला मिळाली आहे. हे बोलून ती हॉस्पिटलच्या बाहेर आली. ती ऑटोमध्ये बसली. ऑटो पुण्याच्या एका जुन्या वसाहतीत जाऊन थांबला. ती एका छोट्याशा घरात शिरली. घरात अंधार होता. तिने लाईट लावला. भिंतीवर एकच फोटो फ्रेम लटकत होती. त्या फ्रेममध्ये एक लहान मुलगी, एक मध्यमवयीन पुरुष आणि ती स्वतः. पण त्या पुरुषाचा चेहरा काळ्या शाईने खोडून टाकलेला होता. तिने थरथरत्या हाताने ती फ्रेम खाली घेतली आणि ड्रावरमधून दुसरं अर्ध लॉकेट बाहेर काढलं. तिने दोन्ही हातात लॉकेट धरलं आणि रडत म्हणाली, आणखी थोडे दिवस, मग सगळं सत्य समोर येईल. पण त्याआधी आदित्य सुरक्षित राहायला हवा. दुसऱ्या बाजूला हॉस्पिटलमध्ये सायलीला झोप लागली होती. आदित्य तिच्या बेडशेजारीच बसला होता. त्याने हलकेच तिच्या कपाळावर आलेली केसाची बट बाजूला केली. इतक्यात सायली झोपेतच त्याचा हात पकडते. ती हळू आवाजात पुटपुटली, मला सोडून जाऊ नकोस. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. तो तिच्याकडे पाहत हसला आणि अगदी हळू आवाजात म्हणाला, मी कुठेही जाणार नाही. जोपर्यंत तू हसत नाहीस तोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे. दाराबाहेर उभा असलेला रोहित हे सगळं पाहून हलकंसं हसला. तो म्हणत म्हणाला, सर, तुम्ही आदित्यला योग्य कारणासाठी सायलीकडे पाठवलं, पण आता तो फक्त तिची काळजी घेत नाही, तो तिच्यावर मनापासून प्रेम करू लागलाय. तेवढ्यात रोहितच्या मोबाईलवर कैलास काकांचा फोन आला. हॅलो सर. रोहित, आताच मला एक पार्सल आलं आहे. कसलं? दिव्याच्या केसशी संबंधित. आत एक जुना फोटो आहे. रोहित गंभीर झाला. काय आहे त्या फोटोत? कैलास काकांचा आवाज थरथरत होता. त्या फोटोमध्ये सायली आहे आणि तिच्या शेजारी उभी असलेली मुलगी. क्षणभर शांतता पसरली. रोहितने घाईघाईने विचारलं, कोण आहे ती? कैलास काका हळू आवाजात म्हणाले, बहुतेक तीच दिव्या आहे. हे शब्द ऐकताच रोहितच्या हातातून मोबाईल जवळजवळ निसटला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं आणि दूर त्या रहस्यमय मुलीने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले. तिने आकाशाकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणाली, आदित्य, आता आपल्या भेटीची वेळ जवळ आली आहे.
काय असेल या रहस्यमय मुलीचं रहस्य आणि पुढे पुढे काय होणार ते जाणून घेण्यासाठी पाहत राहा तुझ्यात हरवले मी. कथा जेवढे रहस्यमय आहे तेवढीच रोमॅन्टिक पण आहे, म्हणून पाहायला विसरू नका शेवटपर्यंत. आणि आजचा पार्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.